अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. लवकरच श्रावण महिन्याचं आगमन होणार आहे. या श्रावण महिन्याचं अवचित्त साधून तुम्ही 5 शुक्रवार किंवा 11 किंवा 21 शुक्रवार वैभव लक्ष्मीचे व्रत कसे करावे त्या संदर्भातली माहिती आणि थोडेफार नियम अटी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी वैभव लक्ष्मी व्रत कोण करू शकतो? तर वैभव लक्ष्मी व्रत कोणीही करू शकतो. अगदी पुरुष किंवा मुली करू शकता. आपण लहान म्हणजे मला तरी वाटतं की प्रत्येकाच्या घरात एक तरी कोणीतरी असेल की त्यांनी वैभव लक्ष्मी व्रत केले आहे. किंबहुना तुमच्या घरातही तुम्ही स्वतः असाल की प्रत्येक वर्षी वैभव लक्ष्मीचे आपण 11 शुक्रवार करत असतो आणि काही ठिकाणी ह्या संपूर्ण श्रावण महिन्यात 5 शुक्रवार येणार आहे. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही 5 शुक्रवार हे व्रत करू शकता. आता हे व्रत केल्याने काय होतं? तर हे व्रत केल्याने तुमच्या कितीतरी म्हणजे अशा इच्छा आहे की ज्या राहिलेल्या आहे, काहीतरी अडकलेलं काम आहे किंवा संतान प्राप्तीसाठी. कारण ह्या वैभव लक्ष्मीच्या व्रतामध्ये बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या आहे की तुम्ही जर हे व्रत केलं किंवा जर ही तुम्ही सेवा केली तर तुमच्या आयुष्यात काय काय होऊ शकतं. मग त्याच्यात संतान प्राप्ती आहे आणि वैभव ज्या आपल्या 8 लक्ष्मी आहेत त्याच्यातली वैभव लक्ष्मी आहे. तर त्या वैभव लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहावी, आपल्या पण आयुष्यात वैभव नांदावं म्हणून ही सेवा हे व्रत केलं जातं. आता श्रावण महिन्यात आपण ज्या पद्धतीने जीवतीची व्रत करता किंवा काही ठिकाणी आहे की आपण बघा प्रत्येक श्रावण म्हणजे संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक शुक्रवारी आपण जीवतीची पूजा करत असतो, जरा जिवंतिकेची पूजा करत असतो. त्याच पद्धतीने तुम्हाला वैभव लक्ष्मीचं व्रत करायचं आहे. मांडणी अगदी सोपी आहे, व्रत कोणीही करू शकतो. आणि काय होतं ना ताई, आम्हाला हे व्रत करायचं आहे पण आम्हाला वाचता नाही येत. मग अशा वेळेस तुमच्या घरात कोणीतरी असेल तर त्याने ती कहाणी वाचावी. खूप सुंदर व्रत आहे. म्हणजे मी पण लग्नाच्या आधीपासून माझी आई करायची, आमच्या घरातल्या सगळ्या महिला मंडळ हे व्रत करायचे आणि खूप सुंदर असं हे व्रत आहे. आता हे पुस्तक तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानात तुम्हाला सांगते अगदी 5-10 रुपयाचं पुस्तक असेल. आता हे ते खूप जुने बघा, इथे 8 रुपये किंमत आहे. आता जेमतेम 10-15 रुपयाला हे पुस्तक मिळेल. ताई आम्हाला जवळपास हे पुस्तक मिळणार नाही. मग मी तुम्हाला ज्या पद्धतीने मांडणी सांगते ना त्या पद्धतीने मांडणी करा आणि जी व्रताची कहाणी आहे ती तुम्ही युट्यूबला लावू शकता. आणि मेन म्हणजे ना महालक्ष्मी अष्टकमची अतिशय सुंदर सेवा ह्या दिवसात घडते आपल्याला. काय होतं, मी तर म्हणते फक्त महालक्ष्मी अष्टकम नाही, त्याच्याबरोबर कनकधारा स्तोत्रम आणि श्री सुक्तमचं पण पठण करावं. मांडणी तर तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. आता याच्यात असं सांगितलं आहे की तुम्ही सकाळी मांडणी करावी किंवा संध्याकाळी करावी. तुमची इच्छा असेल तर मी काय करते, सकाळीच करून ठेवते की जेणेकरून संध्याकाळपर्यंत म्हणजे तो संपूर्ण दिवस घरात राहील. आता एक दिवस सकाळी मांडणी केली किंवा दुसऱ्या शुक्रवारी जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही नंतर म्हणजे संध्याकाळी मांडणी केली तरी चालते. आता ताई ही संपूर्ण 11 शुक्रवार होईपर्यंत जर गावाला गेलो तर आम्ही सुतक विटाळ आलं. आता तुम्हाला सांगते काही ठिकाणी असं आहे की विटाळ किंवा सुतक हे 1.25 महिना पाळल्या जातं. मग तो खूप मोठा गॅप होतो. पण तुमचा अगदी एकच शुक्रवार गेला आहे सुतकमध्ये किंवा विटाळमध्ये, मग तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता. पण अगदी 1.25 म्हणजे 2-2, 4-4 शुक्रवार गॅप आला आहे तर मग अशाने तुम्हाला 99 शुक्रवार करू शकता. याचं म्हणजे हे जर तुम्ही पुस्तक आणलं ना तर तुम्हाला माझा हे व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही. कारण अगदी साधी सोपी मांडणी आहे पण प्रभावी हे व्रत आहे. पहिल्या शुक्रवारी तुम्ही संकल्प करू शकता की 5 शुक्रवार किंवा 11 शुक्रवार, 21 शुक्रवार तुम्ही हे व्रत करू शकता. 21व्या शुक्रवारी किंवा 11 शुक्रवारी तुमची इच्छा असेल तर तुम्ही 1, 3, 5, 7, 9 अशा सवाष्णींना भोजन देऊ शकता किंवा रव्याची खीर आहे ती करू शकता. मासिक धर्म जर आला तर 1-2 शुक्रवार आपला स्किप होतोच. म्हणजे या 4 महिन्याच्या प्रवासामध्ये जर दिवाळीपर्यंत पाहिलं तर 13-14 शुक्रवार येतातच. मग 1-2 स्किप झाले तर थोडक्यात काय दिवाळीच्या आत किंवा या चातुर्मासाच्या आत आपले संपूर्ण शुक्रवार होतातच. आता ताई आम्हाला गावाला जायचं आहे, म्हणजे काय होतं तुम्हाला सांगते की मी माझ्या मूळ गावी मांडणी करू शकते का? तर हो, तुम्ही मूळ गावी मांडणी करू शकता, असं काही नाही आहे. कारण ते पण तुमचंच घर आहे. किंवा एखाद्या वेळेस जर गावाला जाता आलं किंवा सेवा माझी राहून गेली मग तो शुक्रवार उपवास धरायचा असतो. आता याच्यामध्ये हे पण सांगितलं की उपवास धरणं शक्य नसेल, प्रकृतीला झेपत नसेल तर नाही केला तरी चालेल. फक्त मांडणी करून वैभव लक्ष्मी मातेची तुम्ही पूजा केली तरी चालते. आता उपवास कसा, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही म्हणजे फळं खाऊन किंवा चहा वगैरे पिऊन किंवा त्याच्याच बरोबर तुम्ही अगदी फराळ म्हणजे भगर खिचडी खाऊन पण तुम्ही व्रतवैकल्य करू शकता, अडचण नाही. ताई मी प्रेग्नेंट आहे, करू शकता, काहीच नाही. पण तुम्ही स्वतःची काळजी घेऊन
सेवा किंवा व्रतवैकल्य करा. तर आता मी तुम्हाला सांगते की मांडणी कशी करायची. इथे मी मांडणी करून दाखवली आहे. थोडक्यात तुम्हाला मांडणीचं वर्णन मी करते. तुमच्याकडे हे पुस्तक आहे वैभवलक्ष्मीचं, तर तुम्हाला माझा व्हिडिओ सुद्धा बघायची गरज नाही, कारण याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. सर्वप्रथम एक तांदळाची रास मी काढलेली आहे, त्याच्यावर हळद कुंकू ठेवले आहे. हळद कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे. त्याच्यावर एक कलश मांडायचा आहे. तांब्याचा असेल तर चालेल, नाही तर स्टीलचा ठेवला तरी चालेल. त्याच्यामध्ये पाणी भरून तो कलश घेतलेला आहे, पाणी भरून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 रुपया आणि सुपारी टाकली आहे. हळद कुंकू अक्षता फूल अर्पण केलं आहे. तर बघा, आता कलशाच्या समोर स्वस्तिक काढून घेतला, इथे तुम्हाला दिसत असेल. कलशाच्या समोर स्वस्तिक कुंकवाने काढून घ्यायचं आहे आणि 8ही दिशांना आपल्याला 8 रेषा ओढून घ्यायच्या आहे. कुंकवाने रेषा ओढताना आपल्याला खालून वरती या पद्धतीने आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहे. हे झाल्यावर एक वाटी घ्यायची. त्या वाटीभर आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे. त्या तांदळामध्ये आपल्याला तुमच्या घरात सोन्याचा दागिना असेल, चांदीचा असेल, नाही काही तर 1 रुपयाचं नाणं असेल, ते ठेवायचं, जे खरंच लक्ष्मी स्वरूप मानलं जातं. आणि खरी लक्ष्मी तीच असते आपली. मग ते 1 रुपयाचं नाणं तुम्हाला ठेवायचं आहे. हे ठेवल्यावर आपल्याला, जर तुमच्या घरात माता लक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल, तर ती तुम्ही समोर ठेवावी. काही नसेल तर हरकत नाही, पण माझ्या घरात फोटो आहे. भगवान विष्णू सहित असावा का किंवा माता लक्ष्मीचा असावा असं काही नाही. जो तुमच्या घरात अवेलेबल असेल तो तुम्हाला तो ठेवायचा आहे. आता कलशाला खेटून श्रीयंत्र ठेवायचं आहे. ताई, आमच्या घरात श्रीयंत्र नाहीये, तर हरकत नाही. इथे बघा, श्रीयंत्र, श्री महालक्ष्मी माताचं यंत्र आहे. हे जेव्हा तुम्ही पूजा करण्याच्या आधी इथं ठेवलं आणि ना पूजा करून झाल्यावर इथं ठेवलं तरी हरकत नाही, पण माझ्याकडे श्रीयंत्र आहे म्हणून मी ते श्रीयंत्र ठेवलेलं आहे. आता कलशाच्या समोर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. 2 विड्याची पानं घ्या, त्याच्यामध्ये आपण तांदळाची रास टाका, त्याला हळद कुंकू त्या रासवर ठेवा आणि त्याच्यावर गणपती बाप्पाची स्थापना करा. गणपती बाप्पाला आपण हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे, धूप दीप ओवाळायची आहे आणि फुलं ठेवायची आहे आणि गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. गणपती बाप्पाच्या डाव्या बाजूला म्हणजेच आपल्या उजव्या बाजूला आपल्याला 2 विड्यांची पानं घ्यायची आहे, 1 रुपया आणि सुपारी घ्यायची आहे. त्याची सुद्धा आपण हळद कुंकू अक्षदा धूप दीप ओवाळून त्याची पूजा करायची आहे. हे झाल्यावर आपल्याला बघा, आता कलशाची आपली नाही, आता मी तुम्हाला काय सांगते, कलशाच्या डाव्या बाजूस घंटा आणि उजव्या बाजूस शंख ठेवायचा आहे. कलशाची डावी बाजू इथे घंटा येणार आहे आणि उजव्या बाजूस शंख येणार आहे. या पद्धतीने घरात एखादं फळ असेल, केळी असेल, कुठलंही फळ असेल, हे तुम्हाला इथे ठेवायचं आहे. बस एवढीच मांडणी आहे जी तुम्हाला करायची आहे ना. पूजेची योग्य पद्धत काय आहे, कशी पूजा करायची ते तुम्हाला सांगते. याच्यात सगळं दिलं आहे. आधी गणपती बाप्पांची वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा असं गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. लक्ष्मी स्तवन आहे, ही म्हणायची गरज नाही, पण खूप सुंदर आहे हे लक्ष्मी स्तवन. हे सगळं झाल्यावर बघा, मांडणी केल्यावर आपल्याला काय करायचं आहे ते लक्षात घ्या. पूर्ण मांडणी झाली, तुम्ही कथा वाचायला बसलात, सगळ्यात आधी धनलक्ष्मी माता हे खालचं वाचायचं. हे वैभव लक्ष्मी माते, तुने जशी शिलेची मनोकामना पूर्ण केली तशीच मनोकामना आम्हा सर्वांची पूर्ण कर आणि आम्हा सर्वांची कल्याण कर. हे बोलताना ह्या फोटोला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची, हळद कुंकू आपण लावायची आणि जी अगरबत्ती आहे त्याने हा फोटो आपल्याला ओवाळायचा आहे. हे झालं. त्याच्यानंतर ज्या काही ना अष्टलक्ष्मी आहे त्याच्यामध्ये सगळ्यात आधी येतात धनलक्ष्मी माता. हे धनलक्ष्मी माते, तू जशी योगिनीची मनोकामना जशी पूर्ण केली तशी आम्हा सर्वांची कर आणि आम्हा सर्वांची कल्याण कर, असं बोलून धनलक्ष्मी मातेला आपण हळद कुंकू अर्पण करायचं आणि धूपदीप ओवाळायची. परत गजलक्ष्मी माते सेम तसंच करायचं आणि हे खालचं वाचायचं. हे वाचत असताना देवीला आपण हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आणि ओवाळायचं. मग हे श्री धनलक्ष्मी माते, हे श्री गजलक्ष्मी माते, हे श्री आदिलक्ष्मी माते, हे श्री विजया लक्ष्मी माते, हे श्री ऐश्वर्य लक्ष्मी माते, हे श्री वीर लक्ष्मी माते, हे श्री धान्य लक्ष्मी माते, हे श्री संतान लक्ष्मी माते, असा देवींच्या 8 रूपांची आपल्याला नावं घ्यायची आहे आणि त्यांची पूजा करायची आहे. आता ह्या सगळ्या देवींची उपासना करून झाल्यावर लक्ष्मी स्तवन वाचायचं आहे. ही वाचायची गरज नाही, पण याचा भावार्थ खूप सुंदर आहे. तर हे सगळं तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. महालक्ष्मीचे ध्यान करायचं आहे. ध्यान करताना हा सुद्धा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपल्याला हे काही मंत्र खाली सांगितलेले आहे, स्तोत्र, हे सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे आणि 1 वेळा किंवा जितक्या वेळा शक्य होईल तितक्या वेळा लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे. हे सगळं तुम्हाला वाचायचं आहे थोडक्यात. हे झाल्यावर महालक्ष्मी अष्टकमचं पठण करावं. शुक्रवार आहे, 1 वेळा, 3 वेळा, 5 वेळा, 16 वेळा, 11 वेळा
जेवढ्या वेळा म्हणता येईल तेवढ्या वेळा आवर्जून महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला पठण करायचंय. हे झाल्यावर कहाणी वाचून घेतल्यावर मग जो काही नैवेद्य दाखवला आहे त्याची तयारी करायची. मग देवीची आरती, गणपती बाप्पांची देवीची आरती करायची, महालक्ष्मीची आरती करायची, नैवेद्य अर्पण करायचा आणि नैवेद्य अर्पण केल्यानंतर हा एक श्लोक आहे जो तुम्हाला म्हणायचा आहे. ठीक. याच पद्धतीने आपल्याला वैभवलक्ष्मीच्या शुक्रवारचे व्रत करायचे आहे. आता काय नियम आहेत? तर शुक्रवारी ब्रह्मचर्याचं पालन करावं. पूर्ण शुक्रवार होईपर्यंत मांसाहार करायचा नाही आणि ज्या दिवशी तुमच्या घरात शुक्रवार असणार आहे त्या दिवशी पण मांसाहार होणार नाही. नाही तर मग ताई मी त्यांना करून देते, मग ते खातील, मग मी नाही खाणार, असं चालणार नाही. तुम्ही 8 दिवसातून एकदाच व्रत करतात, मग देवीला वेगळा नैवेद्य आणि त्या दिवशी घरात मांसाहार करणं सुद्धा चुकीचं आहे. म्हणून तर खरं श्रावणातच हे व्रत केलं जातं की जेणेकरून दिवाळीपर्यंत शक्यतो मांसाहार कोणी करत नाही. पण हा एक नियम आहे ज्याचं पालन तुम्हाला करायचं आहे. बऱ्याच महिलांचं असं असतं ना की फक्त शुक्रवारी मांसाहार खात नाही, एरवी ते मांसाहार खाता, हे चुकीचं आहे. जर तुम्ही संकल्पयुक्त वैभवलक्ष्मीचे शुक्रवार व्रत करत आहात किंवा कुठली पण सेवा जी संकल्पयुक्त चालू आहे ना ती पूर्ण होईपर्यंत मांसाहार खायचा नाही, हा नियम असतो ज्याचं पालन तुम्हाला करायचं आहे. आता ताई शुक्रवारी कांदा लसूण खाऊ शकतो का? तर बघा, असं कुठला नियम नाही आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही खाऊ शकता, नसेल तर तुम्ही खाऊ नाही शकत, तुमची इच्छा आहे. असं कुठले त्या म्हणजे ग्रंथात दिलेलं नाही आहे की तुम्ही खावाच म्हणून. ठीक आहे, या पद्धतीने आहे. नक्कीच हे व्रत वैकल्य खूप छान आहे. शुक्रवारचं कोण कोण करणार आहे किंवा कोणी कोणी केलं आहे मला नक्की कमेंट करून सांगा. आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.